नमस्कार. आजचा व्हिडिओ हा चित्रसंवादाचा आहे. संकल्प. अगं स्नेहा, त्या मांजराच्या पिल्लाला किती जवळ घट्ट धरलंयस, गुदमरेल की ते. स्वराली. दादा, त्याचं नाव मी सोनू ठेवलंय ना, त्याला सोनू म्हणायचं. संकल्प. अगं हो, त्या सोनूला किती हृदयाशी कवटाळलंयस, थोडं लांब धर. मांजराचे केस चांगले नसतात, केस जर पोटात गेला तर दमा होतो म्हणतात. स्नेहा. हो रे दादा. दादा, मार्शल बघ सोनूकडे कसा बघतोय. संकल्प. अगं, मार्शल सोनूला बोलवतोय, काही करणार नाही त्याला तो. स्नेहा. तुला काय माहित तो काय करणार नाही ते. संकल्प. अगं, त्याची नजर बघितलीस का, किती प्रेमाने बघतोय त्याच्याकडे. त्याने पाय कसा पुढे केलाय त्याच्याकडे, प्रेमाने तो बोलवतोय त्याला. स्नेहा. मला ते काही माहीत नाही, पण मी माझ्या सोनूला मोकळं सोडणार नाही, तो त्याला मारेल. संकल्प. नाही ग नाही स्नेहा, मार्शल नाही मारणार त्याला. आपला मार्शल किती गुणवान आहे. त्याने देखील 2 दिवस मनीमाऊ आपल्या घरात आली म्हणजे ती आपलीच आहे हे ओळखलंय. त्याच्याकडे नीट बघ एकदा, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. स्नेहा. दादा, आत्ता आईची हाक ऐकू येईल. अरे, किती वेळ झाला उन्हात तुम्ही दोघं त्या दोघांना घेऊन बसलाय ते. सकाळी त्यांना फिरवून आणायला सांगितलं तर त्यांना घेऊन बाकावरच उन्हात बसलाय तुम्ही. अरे, भूक लागली असेल त्यांना. त्यांचं शिशू झालं का व्यवस्थित. संकल्प. स्नेहा, आईची बरोबर नक्कल करतेस हं, आता आईला सांगतोच. स्नेहा. दोघांची ओळख व्हावी म्हणून आपण दोघांना उन्हात घेऊन बसलोय, हे आई बाबा ओळखणारच रे. संकल्प. अगं स्नेहा, ओळख प्रेम सहवासाने होते. मार्शल सुद्धा बघ आता त्याच्याकडे कसा प्रेमाने बघतोय, बोलवतोय मनीमाऊला. एकमेकांची सवय व्हायची आहे अजूनही, पण 8 दिवसात दोघे एकत्र खेळतील हं. स्नेहा. हो रे दादा, चल आता घरात जाऊया, पण मार्शलला माझ्या सोनूपासून लांब ठेवायचं. संकल्प. बरं बाई, मी माझ्या मार्शलला तुझ्या सोनूजवळ येऊ देत नाही. तू पुढं हो, आम्ही मागून येतो.